राज्यात सत्तांतर झालं। 40 दिवसाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण आता उत्सुकता आहे ती राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाच्या संदर्भातली, कारण हे खाते वाटप अजून झालेलं नाहीये आणि राज्याला या 3 महत्त्वाच्या बातम्यांची उत्सुकता ती म्हणजे एक, खाते वाटप कधी होणार आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खाते वाटप अजून जाहीर झालेलं नाही। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप थोड्याच वेळात जाहीर होण्याची शक्यता आहे। फडणवीसांनी मात्र सरकारचं खाते वाटप वेगळं असल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी मलबार हिलमध्ये बंगले हवे असल्याचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठकीत पालकमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचंही समोर आलं। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीमध्ये बंगल्यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। तर आता खाते वाटपाच्या संदर्भातली एक महत्त्वाची ही बाब की खाते वाटप हे आता कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतं। कालपर्यंत जे खाते वाटप होतं त्याबद्दल मात्र समोर आली माहिती की त्याच्यापेक्षा वेगळं असू शकणार आहे। तर ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, एक म्हणजे यावेळचं खाते वाटप वेगळं असेल, जे सोशल मीडियावरती फिरतंय, माध्यमांमध्ये फिरतंय ते नाहीये असं फडणवीस म्हणतात। मलबार हिलचे वेध लागलेत मंत्र्यांना, त्यांना तिथंच घरं हवी आहेत आणि स्वाभाविकपणे राज्याचा कारभार ठप्प आहे। जिल्ह्याचा कारभारी कोण, जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याचा फैसला सुद्धा झाल्याचं कळतंय। त्याची घोषणा सुद्धा लवकरच केली जाऊ शकते। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नंतर आता या घडामोडींना वेग कधी येणार याचीही उत्सुकता आहे, कारण आता खाते वाटप होणं अतिशय गरजेचं आहे। हे खाते वाटप झालं तर मग मंत्रालयामध्ये कामकाजाला मंत्र्यांना सुरुवात करता येईल। तर तिकडे राज्यातला जो शिवसेनेमधला अंतर्गत सत्ता संघर्ष आहे तो सत्ता संघर्ष अधिक तीव्र होणार आहे, कारण आता सत्ता संघर्षाची ही सुनावणी लांबणीवर पडलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होती ती सुनावणी 12 तारखेला होण्याची अपेक्षा होती, पण आता ती 22 तारखेला होणार असल्याचं कळतंय। आणखी लांबणीवर ही सुनावणी पडली आहे, त्यामुळे 10 दिवस लांबणीवर ही सुनावणी पडली असून 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे सरन्यायाधीश NV रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्यानं त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहील याची शक्यता आता कमी झाली आहे। याआधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढलेले होते, पण आता त्यांच्या समोर ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसते। राज्यात शिंदे गटानं बंडाचं निशाण फडकावलं, सत्तांतर झालं। या सत्तांतराच्या नंतर शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच एक मोठं विधान केलं शिंदे गटाच्या संदर्भात। शिंदे गटानं जी लढाई आता शिवसेनेच्या संदर्भातली सुरू केली आहे, धनुष्यबाणाच्या संदर्भातली सुरू केली आहे, त्यावर आज शरद पवार यांनी शिंदे गटाचे कान टोचलेत। शिंदेंनी नवा पक्ष काढावा, नवं चिन्ह घ्यावं, पण धनुष्यबाणाच्या संदर्भातला वाद वाढवू नये अशा प्रकारचा टोलाही आणि एक प्रकारचे कान टोचण्याचंही काम केलंय। बघूया शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि भाजपनं त्याला काय उत्तर दिलंय। धनुष्यबाण हा शिवसेनेचाच, ते शिवसेनेचं चिन्ह, मूळ चिन्ह काढून घेणं योग्य नव्हे, शरद पवारांचं मोठं वक्तव्य। शिंदेंना सल्लावजा टोलाही। शिवसेनेत शिंदे गटानं बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला। नुकताच या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार देखील पार पडला। शिंदे गटानं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं असा दावा निवडणूक आयोगाकडे केला, तर उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेनं देखील धनुष्यबाण आपल्याकडेच राहावं म्हणून निवडणूक आयोगाकडे योग्य त्या कागदपत्रांसह धाव घेतली। काय फैसला होतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल। दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या दाव्या प्रतिदाव्याच्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे। धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ चिन्ह आहे,
एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही असं वक्तव्य बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलंय. हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि तेव्हापासून स्वीकारलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असलेलं एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याच्यातून वादविवाद वाढवणं हे योग्य नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यांना कायदेशीर लढाई करावी लागते. त्यामुळे ती कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदेसाहेब करत आहे. शरद पवार पुढे असंही म्हणाले की जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. कारण जेव्हा त्यांनी काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली होती आणि त्या पक्षाकरता घड्याळाचं वेगळं चिन्हही निवडलं होतं. आम्ही विनाकारण भांडत बसलो नव्हतो आणि वादही चिघळवला नाही असा सल्लावजा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. काँग्रेसमध्ये मतभेद झाले. आम्ही राष्ट्रवादी वेगळा पक्ष काढला. आम्ही वेगळे चिन्ह घड्याळ घेतलं. आम्ही काही त्यांचं चिन्ह मागितलं नाही, त्याच्यातनं वाद वाढवला नाही. धनुष्यबाण हे चिन्ह मूळ शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंकडे राहतं की बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाकडे जातं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पण तोपर्यंत यावर दोन्ही बाजूंकडून दावे प्रतिदावे होत राहणार एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका वक्तव्यानं वादळ उठलं. हे वक्तव्य होतं एका राजकीय नेत्याचं भाजपच्या. भाजपचे बिहारमधले उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज वाद निर्माण झाला आणि इथल्या भाजपच्या नेत्यांना त्यावर सारवासारव करावे लागले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना मात्र एक आयती संधी मिळाली भाजपवर टीका करण्याच्या संदर्भातली. जे शिंदे गटानं केलं त्याच्या मागे भाजप आहे अशा प्रकारचा आरोप इथल्या शिवसेनेकडून केला जात होता, विरोधकांकडून केला जात होता आणि त्याला बळ देणारं वक्तव्य हे सुशील कुमार मोदींनी केलेलं होतं. आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया. या सगळ्याला काही संदर्भ आहेत. बघा, आज 10 ऑगस्टला सुशील कुमार मोदी यांनी एक वक्तव्य केलं. वक्तव्य असं केलं त्यांनी की शिवसेनेनं धोका दिला म्हणून शिवसेना फोडावी लागली आणि सुशील कुमार मोदी यांच्या या वक्तव्याचे स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटणार होते. विरोधकांना मुद्दा मिळणार होता, तो मिळाला. शरद पवार यांनी मग या फुलटॉसवरती सिक्सर मारायचा प्रयत्न केला. त्यानंतर विनायक राऊत यांनी सुद्धा त्याच्यावरती टीका केली. देवेंद्र फडणवीसांना याची सारवासारव करावं, मैदानात उतरावं लागलं. पण या सगळ्याचा 10 ऑगस्टला जरी आज हे केलं असलं, याचा संदर्भ कुठं आहे? याचा संदर्भ आहे 1 ऑगस्टला भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये. त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की बाकीचे सगळे पक्ष संपत आहेत आणि आता भाजपच राहणार आहे. JP नड्डा यांच्या या वक्तव्याच्या नंतर मग उद्धव ठाकरेंनी त्याचा जोरदार समाचार घेतलेला होता. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा त्याचा समाचार घेतलेला होता आणि मग तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरून याची सारवासारव करावी लागलेली होती. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसतेय. राज्यात जे सत्तांतर झालं, सत्तानाट्य झालं, फडणवीस सरकारमध्ये आले, भाजप सरकारमध्ये आलं, पण शिवसेना फुटली. त्यामागे कोण? या प्रश्नाचं उत्तर या दोघांनी दिलं तर नाही ना, हा प्रश्नही आहे. दरम्यान या सगळ्यावरती आज राजकीय प्रतिक्रिया काय उमटल्या जाणून घेऊया. बीजेपी ने जितना सम्मान दिया उतना सम्मान कभी उनको राजद कांग्रेस में नहीं मिल सकता है. और सम्मान के साथ जिस प्रकार से उन्होंने धोखा दिया वो करें कि हमारी पार्टी को तोड़ा जा रहा था. बीजेपी ने आज तक कभी भी अपने किसी सहयोगी को धोखा नहीं दिया. हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोगों को धोखा दिया. चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना जिसका समझौता था बीजेपी के साथ और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा. स्वच्छ होते. जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. त्याचं उदाहरण पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यावर होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांच्याबरोबर होता. आज तो देश, तो पक्ष
जवळपास संपुष्टात त्या ठिकाणी आणला. परंतु दुर्दैवाने आज ह्या लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक पक्षीय राजवट आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यामुळे ज्या ज्या राज्यामधल्या स्थानिक पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केंद्रीय या भाजपाने केलेलं आहे. जे महाराष्ट्रात केलं तेच गोव्यामध्ये सुद्धा करतायत, तेच बिहारमध्ये होतंय, तेच झारखंडमध्ये होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक पक्षांना संपवण्याचं जे कपट कारस्थान केलंय हे भारताच्या लोकशाहीला हितावं. बघा, आम्ही बिहारमध्ये आमचे 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले, तरीही जेडीयूचे 42 लोक निवडून आले, तरी आम्ही नितीशजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली. नाही, ठीक आहे, आज नसेल तर उद्या येईल, त्याला काय अडचण आहे. खरं तर ज्या वक्तव्याच्या नंतर हे सगळं राजकीय घमासान सुरू झालं ते वक्तव्य होतं भाजपचे अध्यक्ष JP नड्डांचं. JP नड्डा आणि त्यानंतर सुशील कुमार मोदी यांच्या या वक्तव्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे. पण JP नड्डा भाजपचे अध्यक्ष यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आणि त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया होत्या जाणून घेऊयात. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं रह गई. शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई वो भी परिवार की पार्टी है, एनसीपी परिवार की पार्टी है. इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चॅलेंज है वंशवाद के खिलाफ. हे जे त्यांचं वक्तव्य आहे हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे नेणारं वक्तव्य आहे. महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. त्यांनी पूर्ण देशामध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व राहणार नाही असं सांगितलं. महाराष्ट्राचा उल्लेख केला नव्हता. पण कुणी काही वक्तव्य केली तरी आपल्या देशातली लोकशाही आपण जर पाहिली आणि आजपर्यंतचे अनेक दाखले बघितले, उदाहरणं बघितली, तर त्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाचं सरकार राहू शकत नाही. राज्याच्या वेगवेगळे राज्याच्या स्तरावरचे पक्ष हे पुढे येत असतात. लोकांच्या बाबतीत जो पक्ष विश्वास संपादन करतो तो राज्यकर्ता होऊ शकतो. JP नड्डाजींनी हे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी काही शिवसेना होती ती शिवसेना राहिलेली नाही. आता ही नवीन शिवसेना या ठिकाणी झालेली आहे जी शिंदेंच्या नेतृत्वातली आहे. त्यामुळे त्या शिवसेनेच्या संदर्भात ते बोललेले आहेत. कृपा करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधल्या तिथल्या मित्रपक्षांमधल्या कुरबुरी ह्या अधिक वाढलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे. निमित्त ठरलंय विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचं. शिवसेनेनं याच्यावर दावा ठोकला, त्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते मात्र सध्या नाराज आहेत आणि त्यांनी आपली ही नाराजी उघडपणे बोलून दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आघाडीत विरोधी पक्षनेते पदावरून बिघाडी दिसते. शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. तसंच महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकल्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. अंबादास दानवे यांची परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. संभाजीनगर महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून ते आता महाराष्ट्र राज्याचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे. एकीकडे शिवसेनेनं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद मिळवलंय, तर दुसरीकडे काँग्रेस देखील या पदासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. त्यामुळेच आता काँग्रेसनं विधान परिषदेसाठी आग्रह धरला होता. विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा आहे. वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये उपसभापती ह्या शिवसेनेचे आहेत आणि म्हणून विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि
महाविकास आघाडी म्हणून या पद्धतीचं महाविकास आघाडीचं पालन व्हावं ही आमची भूमिका आहे. विधान परिषदेतील राजकीय बलाबल पाहता विधान परिषदेत सत्ताधारी भाजपचे 24 आमदार आहेत, तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या 12 आहे. काँग्रेसचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, लोकभारती, शेकाप आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रत्येकी एक आमदार, तर शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले 4 आमदार आहेत. विधान परिषदेत 15 जागा रिक्त आहेत. शिवसेनेला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे एक प्रकारे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळालाय. कारण विधानसभेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. विधानसभेत शिंदे गटाचा बोलबाला असला तरी विधान परिषदेत मात्र शिवसेना एकसंघ असल्याचं चित्र आहे. विधान परिषदेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे शिंदे गटासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या पक्षाची सदस्य संख्या सर्वात जास्त असते त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. त्यामुळे आज तरी विधान परिषदेमध्ये शिवसेना पक्षाचे सर्वात जास्त आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनलेला आहे. त्यामध्ये चुकीचं किंवा नियमबाह्य काही नाहीये. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यापूर्वी शिवसेनेनं विश्वासात घेतलं नसल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. आता शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात धोका देणाऱ्यांचं राज्य आहे अशा प्रकारची अतिशय जहरी टीका विरोधकांनी नाही तर या सरकारला पाठिंबा देणाऱ्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या सरकारमध्ये आतापासूनच भांड्याला भांडं लागायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. या विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला स्थान देण्यात आलं नाही. राज्य सरकारला तब्बल 10 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय. त्यात प्रहारच्या बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू मविया सरकारमध्ये मंत्री होते, मात्र शिंदे गटानं बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी शिंदे गटाला साथ दिली. अगदी सुरत, गुवाहाटी आणि गोव्यापर्यंत बच्चू कडू शिंदे गटासोबत होते. मात्र नवं सरकार आणि मंत्रिमंडळ विस्तार त्यांना कडूच ठरला. त्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच्या शैलीत तोफ डागायला सुरुवात केली आहे. राज्यात धोका देणाऱ्यांचं राज्य असून धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रिपद मिळतं. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं, अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली. भी देखो, कहीं धोखा देने से पार्टी बड़ी हुई ना. भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई रहे, धोखा कौन बंडखोर नहीं है. बंडखोर कौन नहीं है, कौन नहीं कर रहा है बंडखोरी. किसके पार्टी में बंडखोर नहीं. यहाँ तो बंडखोरों का राज है. जो बंडखोर करके आया उसको पहले मंत्रीपद मिलता है. धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार. भाजप, शिवसेना असो किंवा इतर कुणी, बंडखोरी सगळीकडे झाली. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत असा सवाल बच्चू कडूंनी विचारला. धोका देणाऱ्यांचं राज्य ही टीका भाजपच्या जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे बच्चू कडूंना भाजपनंही जशास तसं उत्तर दिलंय. आणि बच्चू कडू एक सामाजिक चळवळीतील नेते कार्यकर्ते आहेत. त्यांचा स्वभाव स्पष्टपणाचा आहे आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रकारची वक्तव्य त्यांची येत असतात. त्यांच्या पोटातनी ओटात काय राहत नाही, परंतु ते मला वाटतं तेवढेच ते मनमोकळे आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिंदेसाहेबांची बैठक, देवेंद्रजींशी भेटी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा सप्टेंबर महिन्यात पुन्हा विस्तार होणार आहे. मात्र त्या विस्तारापर्यंत नाराज झालेले आमदार अशाच प्रकारे सरकारवर तोफ डागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
एका बाजूला हे सरकार स्थापन झालं, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झाला, पण या मंत्रिमंडळात आलेल्या एका चेहऱ्यानं नवा वाद निर्माण झाला। ते म्हणजे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं एक नवा वाद निर्माण झाला। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर आज पहिल्यांदाच संजय राठोड यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली। पोलिसांनी आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये निर्दोष ठरवलं आहे, आपल्याला क्लीन चिट दिलेली आहे, त्यामुळे आपल्यावर जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांना यापुढे कायदेशीर उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। किती वेळा अशी बदनामी करणार, मलाही माझं कुटुंब आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या त्यांच्या विरोधकांना आज त्यांनी उत्तर दिलंय आणि इशारा सुद्धा दिलाय की यापुढे जर माझ्यावर टीका केली तर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। म्हणून माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे की या संदर्भामध्ये माझा सुद्धा परिवार आहे, मला सुद्धा मुलं बाळ आहे, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझे कार्यकर्ते आहे। कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की किती त्रास होतो, कारण 4 वेळा मी सुद्धा निवडून आलो आहे, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आहे। जर असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा प्रचंड मतानं निवडून लोकांनी दिलं नसतं आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो। परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्याच ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे। कदाचित चित्राताईंना माहीत नसेल, हे सर्व कागदपत्र त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू, परंतु खऱ्या अर्थानं पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केलेली आहे। न्यायव्यवस्थेवर पोलिसावर माझा विश्वास होता आणि म्हणून शांत मी आतापर्यंत होतो। शेवटी त्या ठिकाणी सर्व सत्य बाहेर आलेलं आहे आणि त्या प्रसंगामध्ये मी स्वतः हे सर्व भोगलेलं आहे। परत मला संधी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। मी कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारा कार्यकर्ता आहे। मला या ठिकाणी ज्या समाजातून मी आलो आहे, विमुक्त भटक्याचा मी प्रतिनिधी आहे, मागासवर्गीय कुटुंबातून मी आहे आणि खऱ्या अर्थानं मला चांगलं काम, जी संधी परत मला मिळालेली आहे या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम मला करायचं आहे आणि त्याच्यावर आता मी लक्ष देणार आहे। यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी। राज्यात महापुरानं अनेक जिल्ह्यांमध्ये थैमान घातलं, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, हजारो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेली। या सगळ्या शेतकऱ्यांना आज राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आज अतिवृष्टी बाधितांना 15 लाख हेक्टरवरच्या पिकांचं जे नुकसान झालं त्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत देण्याची घोषणा आज राज्य सरकारनं केली। आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे 6,800 रुपये प्रति हेक्टर मदत केली जात होती। आता ही मदत प्रति हेक्टर 13,600 रुपये दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतीसाठीची 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारनं मोठा दिलासा दिला। एनडीआरएफच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई, एनडीआरएफच्या जी मदत आपण देत होतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टरपर्यंत केलेली आहे। जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पूर्ण करायचा होता तो पुढे गेला कारशेडवरच्या स्थगितीमुळे आणि आता त्याला 10,000 कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आलेली आहे। 23,000 कोटी रुपयाचा प्रकल्प ढोबळमनाने आता 33,000 कोटी रुपयाचा झाला आहे, त्याला मान्यता देण्यात आली आहे। जवळजवळ या ठिकाणी स्थापत्य कामं 85% पूर्ण झालेली आहेत। यानंतर राज्यातल्या पावसाच्या बातम्या आहेत। खरं तर अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि अशाच प्रकारचा एक अतिशहाणपणा एकाच्या जीवावरती बेतलेला आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे।
अतिशहाणपणा करत जलमय झालेल्या रस्त्यावरती कार नेणं एका कार चालकाला चांगलंच महागात पडलं। मोहाडी शहरात चौंडेश्वरी मंदिराजवळच्या मार्गाला लागलेल्या नाल्यातून पुराचं पाणी रस्त्यावर आलं। रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। दरम्यान हा रस्ता पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यानं कार पाण्यात तरंगू लागली। यावेळी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत कारला पकडून ठेवलं। कारसह कारमधल्या दोघांचे यामुळे प्राण वाचले, पण त्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता। अमरावती जिल्ह्यातून बातमी। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय गेल्या 3 दिवसांपासून आणि या पावसानं थैमान घातले। या पावसाचा सर्वाधिक फटका वरुड तालुक्याला बसला। वरुड तालुक्यातल्या जरूड जवळच्या मांगरुळी पेठ या भागामध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यानं हे गाव जलमय झालंय। लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलंय, त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय। केळं